मित्रांनो, आपल्या राशन कार्डमध्ये मेंबर वाढवायचं असेल तर कोणतं ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, कुठून डाउनलोड करायचं, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि फायनली कुठे जाऊन सबमिट करायचं, कोणकोणते कागदपत्रे आपल्याला जोडावं लागणार आहेत नवीन मेंबरसाठी. आपण ऐकलं असेल, ऑनलाईन पोर्टल सुद्धा देण्यात आलं आहे. ऑनलाईन आपण अप्लाय केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी प्रोसेस होत नाही, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. जर आपण ऑफलाईन पद्धतीने जर ॲप्लिकेशन फिलअप करून सबमिट केलं पुरवठा अधिकाऱ्याकडे, तर लवकरात लवकर आपले त्या ठिकाणी जे राशन कार्डमध्ये मेंबर नाही ते लवकरात लवकर ॲड होतील. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नवीन राशन कार्डमध्ये कुटुंबांचं नाव ॲड कसे करायचं, अर्ज कसे फिलअप करायचं, हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं, सर्व सविस्तर माहिती मी देणार आहे. तर बघा, ॲप्लिकेशन एकदम सिंपल आहे. नमुना नंबर 8 ॲप्लिकेशन आपल्याला फिलअप करायचं आहे. हा ॲप्लिकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करू शकता. आता प्रत्येकांचं प्रॉब्लेम आहे. आपले नवीन मेंबर आहे, कोणाचं लग्न झालं आहे तर कोणाचा मुलगा मुलगी झाले आहेत आणि त्यांना आता राशन कार्डमध्ये आपलं नवीन मेंबर ॲड करायचं आहे. तर ॲड करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आपण ऑनलाईन जरी केलं तर पेंडिंगला दाखवतं, तर ऑफलाईन आपण करून घ्यायचं. ऑफलाईनमध्ये काही 2-3 दिवसामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. तर ऑफलाईन ॲप्लिकेशन कुठे जमा करायचं ते सुद्धा माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमुना नंबर 8 हा ॲप्लिकेशन तुम्हाला फिलअप करावा लागणार आहे. कौटुंबिक शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवण्याकरिता अर्ज. शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करायचं सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. शिधापत्रक क्षेत्र, गाव, तालुका, जिल्हा, कोड क्रमांक, अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक हे आपल्याला या ठिकाणी सर्व द्यायचं आहे. आपल्या राशन कार्डवरती हे सर्व असतं. नसेल तिथे डॅश करून द्यायचे. नंतर आपल्याला ताकीद काय देण्यात आले, या अर्जात कोणतेही खोटे निवेदन केल्यास आणि ते खोटे आढळून झाल्यास त्याबद्दल शिक्षा होईल, हे लक्षात ठेवायचं आहे. अर्जदारांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे, वय किती आहे. नंतर आपल्याला हे कसं फिलअप करायचं आहे, प्रथम सरनेमपासून सुरुवात करायची आहे. आपलं नाव फिलअप करायचं आहे. लिंग पुरुष, स्त्री, इंडियन, नंतर कोणत्या कॅटेगरीचा आहे, पूर्ण निवास पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. मुक्काम पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्टपर्यंत आपल्याला सर्व या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर आपल्याला एक दुकान क्रमांक, संदर्भ क्रमांक, येथे नोंदवण्यात आलेली माझी शिधापत्रिक क्रमांक, या ठिकाणी तुमचा राशन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि या टेबलमध्ये पुढील व्यक्तीच्या नावाचा समावेश करण्यात यावा. या टेबलमध्ये अर्जदारांचं नाव लिहायचं नाही. आपण नवीन जे मेंबर आपल्या राशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे त्यांचं नावं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यांचं नाव, त्यांचं नातं काय आहे, जन्मदिनांक, व्यवसाय काय आहेत, मोबाईल क्रमांक, आगमनाची तारीख, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, असं आपले जेवढे मेंबर आहे ते नवीन मेंबर त्यांचं सर्व डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. 1 बाय 1 सेम टू सेम आपल्याला फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला कुटुंबातील नवीन सदस्याची पासपोर्ट साईज फोटो सोबत जोडायचं आहे. तुम्हाला ज्यांचं नाव तुम्ही ॲड करत आहात राशन कार्डमध्ये त्यांचं साईज फोटो, पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहेत. नाव वाढवण्यासाठी इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते कमी केल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेचा जमा पावती असणे आवश्यकता आहे. महत्त्वाचा मुद्दा, जर आपण लग्न केलं असेल आणि त्या ठिकाणी माहेरी त्या सुनबाईचं तुमचं ऑलरेडी राशन कार्डमध्ये नाव असेल आणि ती कमी केलेली पावतीसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. 2 नंबर, उपरोक्त नमूद परिशिष्ट क्रमांक 1-2 मधील कुटुंबाचे सदस्य दिव्यांग आहे का असं विचारा. असेल तर उल्लेख करायचा, नसेल तर नाही. 3रं, नमूद कुटुंबाचे सदस्य गंभीर आजाराने त्रस्त आहे का, असेल तर या ठिकाणी माहिती द्यायची, नसेल तर नाही करून द्यायचं. होय किंवा नाही फक्त हे करायचं. 4 नंबर, समाविष्ट करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी आवश्यकता कागदपत्राची पूर्तता करावी. आता तुम्ही मला समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड द्यावं लागेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा शासकीय दाखला ओळखपत्र असेल, इतर कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता, ज्या मेंबरचं तुम्ही नाव जोडताय त्यांचं. 5 नंबर आहे, वर उल्लेख करण्यात आलेल्या कोणतेही इसमाचा समावेश कौटुंबिक शिधापत्रिकेसाठी केलेल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही कौटुंबिक शिधापत्रिकेमध्ये किंवा स्थापनेच्या शिधापत्रिकेसाठी केलेल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही स्थापनेच्या शिधापत्रिकेमध्ये करण्यात आलेला नाही.
मात्र वरील परिशिष्ट 2 मध्ये निविष्ट करण्यात आलेल्या मुलांच्या माझ्या शिधापत्रिकेत समावेश करण्यात आलेला आहे. 7 नंबर आहे, मी असे जाहीर करतो की वरील सर्व निवेदन माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे. दिनांक लिहायचे, अर्जदारांची सही किंवा अंगठ्याचे सहसा नावासहित करून घ्यायचं आहे. आणि शिधा वाटप निरीक्षकांचे प्रतिवृत्त म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते सर्व या ठिकाणी भरून घेतील आणि आपल्याला हे भरायची गरज नाही, फक्त ॲप्लिकेशन सोबत जोडून द्यायचं आहे. नंतर हे सर्व डिटेल ते अधिकारी भरून देतील. त्यांनी अर्जामधील बरोबर किंवा अन्य प्रकारचे असल्याबाबत त्याबाबत माहिती, पोट किती आहे आणि मुलं समावेश करण्यात परवानगी देण्यात येत आहे असं या ठिकाणी, आणि अर्जदारांची सही अंगठ्याची अंगठासाची या ठिकाणी दिनांक असं लिहून देतील. त्यांचं तुमची सिग्नेचर घेतील. मग नंतर आपल्याला या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी पावती देण्याचे या ठिकाणी देण्यात आलं, हे सुद्धा ब्लँक सोडायचं आहे. आपल्याला इथे कुठेच फिलअप करायची गरज नाही. जे पुरवठा अधिकारी आहेत ते आपल्याला हे सर्व जेव्हा आपण ॲप्लिकेशन सबमिट करायला जाणार तेव्हा आपल्याला ही पावती आपल्याकडे देणार आहेत. ही पावती तुम्ही सांभाळून ठेवायचं, म्हणजे तुमच्याकडे प्रूफ असेल की तुम्ही अर्ज केला आहे. तर या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अर्ज तुम्ही डाउनलोड करा आणि पहिल्यांदा चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.